बरोबर काय येईल, एक्सची किंमत आपल्याला किती घ्यायची आहे, वजा 1 घ्यायची आहे. म्हणजेच बघा 3 गुणिले वजा 1 आणि वजा 2. म्हणजेच y बरोबर काय आलं बघा, तर 3 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 3 है ना, आणि वजा 2. म्हणजेच y बरोबर किती आलं बघा, वजा 3 वजा 2 म्हणजेच वजा 5 आलेलं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणजेच उत्तराला सुद्धा वजा 5 हे चिन्ह येणार आहे. yची किंमत बघा किती आलेली आहे बघा. तर अशा पद्धतीने आपली yची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे, वजा 5. मग आपली पहिली क्रमी जोडी काय झाली, वजा 1 आणि वजा 5. ठीक आहे. आता नंतर एक्सची किंमत आपण काय घेऊया, 0 घेऊया. समीकरण आहे बघा y बरोबर 3 गुणिले, आता एक्सची किंमत आहे 0 म्हणजे 3 गुणिले 0 होईल इथं आणि वजा 2. म्हणजेच बघा तर y बरोबर 3 गुणिले 0 म्हणजेच 0 आणि वजा या ठिकाणी 2. म्हणजेच y बरोबर किती आले बघा, तर वजा 2. yची आपल्याला किंमत मिळाली आहे वजा 2. सो या ठिकाणी आपण लिहूया yची किंमत. म्हणजेच आपल्याला दुसरी क्रमी जोडी मिळालेली आहे 0 आणि वजा 2. ठीक आहे. आता नंतर आपण काय करूया, एक्सची किंमत काय घेणार आहोत, तर 1 घेणार आहोत. समीकरण आहे आपलं y बरोबर 3 गुणिले एक्सची किंमत 1 आणि वजा 2. म्हणून y बरोबर 3 गुणिले 1 म्हणजेच 3 वजा 2. आणि म्हणून y बरोबर 3 वजा 2 किती आहेत बघा, तर 1 आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही yची किंमत इथं 1 मिळालेली आहे. 1 वजा 1. आता आपण एक्सचं काय घेऊया, किंमत आपण 2 घेऊया. समीकरण आहे बघा y बरोबर 3 गुणिले एक्सची किंमत 2 आणि वजा 2. म्हणजेच y किती मिळालं आपल्याला बघा, 3 दुणे 6 वजा 2. म्हणजेच बघा y बरोबर 6 वजा 2 म्हणजेच किती आले बघा, तर 4 आलेले आहेत. yची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4. म्हणजेच आपल्याला 2 आणि 4 ही चौथी क्रमी जोडी मिळालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला इथे डिटेल सांगितलेलं आहे. आता आपण काय करूया, आता दुसरं समीकरण आपलं काय आहे ते सुद्धा लिहून घेऊया आणि त्याचं सुद्धा आपण काय करूया, सारणी तयार करूया. दुसरं समीकरण आपलं आहे बघा 2x वजा y बरोबर 3. म्हणजेच आता काय करूया, आपण y बरोबर समीकरण घेणार आहोत. बरोबर. म्हणजेच काय येईल बघा, तर y बरोबर आता काय करूया आपण, आता हे जे y आहे ठीक आहे ते आपण या साईडला असंच ठेवणार आहोत. आणि आपण काय करूया, आता हे जे निगेटिव्ह चिन्ह आहे किंवा असं करूया आपण, आता या ठिकाणी y जे आहे ते असंच ठेवूया. आणि हे जे 3 आहे ते आपण या साईडला ठेवू आणि y आपण या साईडला घेणार. म्हणजेच काय होईल बघा, तर बघा 2x अशीच राहतील आणि अधिक 3चे वजा 3 होतील. म्हणजेच या ठिकाणी बघा स्टेप मी तुम्हाला दाखवते. समजा आता बघा इथं y आहे तर आपण इथं 3 घेऊया. म्हणजेच 2x असेच राहतील, 3 आहेत ते yच्या ठिकाणी ठेवूया, वजा चिन्ह आहे तसंच राहणार आहे आणि या ठिकाणी y राहील. म्हणजे या y आणि 3ची फक्त आपण अदलाबदल केलेली आहे. म्हणजे समीकरण आपल्याला हेच मिळत आहे, y बरोबर 2x वजा 3. म्हणजेच y बरोबर 2x वजा 3. ठीक आहे. फक्त मी y या साईडला फक्त घेतला आणि पुढचं किंमत अशीच ठेवली.